शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकणार आहे या आपल्या 21व्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत संवाद। आजकालच्या जीवनशैलीमध्ये आपला एक दुसऱ्यांशी, आपल्या घरच्या लोकांशी संवाद हा संपत चाललेला आहे। एकाच घरात राहणारी 4 लोक आपापल्या 4 फोनवर, आपापल्या वेगवेगळ्या रूममध्ये व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर बिझी असतात आणि घरातले प्रॉब्लेम हे दुसऱ्यांकडून सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतात। पण घरातले प्रॉब्लेम हे घरातलीच लोक सामंजस्याने, संवादाने आणि एकत्र बसून त्यावर आपण तोडगा काढू शकतो। बाहेरची लोक चुकीचे सल्ले देतात, त्यामुळे घरामध्ये भांडणाला मूळ तयार होतो। त्यामुळं घरातील संवाद हा चांगला ठेवण्यासाठी बाहेरच्या लोकांचे सल्ले घेणे हे बंद केलं पाहिजे। घरातील लोकांसोबतच आपल्याला राहायचं असल्यामुळे घरातल्या लोकांशीच आपण खेळीमेळीने, आनंदाने आणि प्रेमाने आणि सुसंवाद साधून हे चांगल्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे आणि आपले जीवन हे सुखकर केले पाहिजे। आपले घरातले प्रॉब्लेम बाहेरच्यांना सांगून त्यामध्ये बाहेरचे लोक हे चुकीचे सल्ले देतात आणि घरामध्ये वातावरण अतिशय हे बिघडून जाते। घरातील वातावरण सुधारायचे असेल तर आपल्या घरातील लोकांशीच आपण चांगला संवाद साधावा आणि आनंदाने राहावे, प्रेमाने राहावे आणि खेळीमेळीने राहावे। मोबाईलचा वापर घरामध्ये करू नये, खूप कमी प्रमाणात करावे। एकमेकांसोबत येऊन बसावे, बोलावे, भेटावे आणि आनंदाने चर्चा करावी आणि सुखदुःखामध्ये एकमेकांत सहभागी व्हावे। यामध्ये बाहेरच्या लोकांना यामध्ये थारा देऊ नये आणि बाहेरची लोक आपले लाईफ स्पॉईल करतात आणि नको ते सल्ले देऊन आपल्या घरामध्ये कारण नसता भांडणे लावतात। आणि यामध्ये आपल्या घरातील लोकांशीच आपुलकी आपण ठेवणे गरजेचं आहे, का तर आपलं घर हे आपली लोकच हे व्यवस्थितपणे सांभाळू शकणार आहेत। त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या घरातील लोकांशीच संवाद आपण ठेवा, एकमेकाशी प्रेमाने वागा, बाहेरच्या लोकांना आपल्या घरातली प्रॉब्लेममध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ नका। शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकणार आहे। @राजेश कथले 1 या माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबतही या गोष्टी शेअर करा। नमस्कार।